नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू। आज आपण सोया टिक्की बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी सोया चंक्स घेतले आहेत। आता हे सोया चंक्स आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत 2 ते 3 वेळा। आता मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे सोया चंक्स। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालते। गरम पाणी घातल्यावरती आपल्याला 1 ते 2 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे। थंड झाले की आपल्याला त्याच्यातून पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपण हे सोया चंक्स 2 ते 3 मिनिट भिजत ठेवले होते, चांगले फुलले ते बघा। आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे। असंच मी सर्व सोया चंक्स मधलं पाणी काढून घेते। आता मी याच्यातलं पाणी काढून घेतलंय बघा असे। आता आपल्याला हे सोया चंक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत। आता मी अशा प्रकारे बारीक वाटून घेतले आहे। आता आपल्याला हे बाउलमध्ये घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। लाल मसाला घेतला आहे। लाल मसाला आवडीनुसार घ्यायचा आहे। हळद घ्यायची आहे। धना पावडर घेतली आहे। गरम मसाला घेतला आहे पाव चमचा। जिरेपूड घ्यायचे आहे। हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून। बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरलेली। इथे मी बेसन घेते। बेसन हे गरम करून घेतलं आहे। 2 ते 3 चमचे घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घेतलं आहे। आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले असे एकजीव झाले पाहिजेत, अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर मिक्स करून झाल्यावरती आपल्याला असं छोटंसं हे घ्यायचं आहे, सारण घ्यायचं आणि आपल्याला याच्यापासून टिक्की बनवून घ्यायची आहे। तर मी टिक्कीचा आकार देऊन घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हा टिक्कीचा आकार द्यायचा आहे। अशाच प्रकारे बाकीच्या टिक्क्या मी बनवून घेते। इथे मी सर्व टिक्की आता बनवून घेतले आहे। आता आपण फ्राय करायला घेऊ। इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलाय 1 ते 1.5 चमचा आणि इथे सेव घेतले आहे, जे आपल्या शेवया असतात ते बारीक करून घेतले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर मध्ये। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला याची स्लरी बनवायची आहे अशा प्रकारे। आता आपली ही टिक्की घ्यायची आहे, याच्यामध्ये घालायची आहे। तुम्ही डायरेक्ट सुद्धा असं फ्राय करू शकता, पण याच्यामुळे कुरकुरीतपणा येतो याला जास्त। आणि ते याला हे शेवया लावून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आता फ्राय करायला घ्यायचे अशा प्रकारे। इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे। तेल गरम झालं आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये ही टिक्की फ्राय करून घ्यायची आहे। दोन मिनिटं आपल्याला चांगली एका साईडने फ्राय करून घ्यायची, नंतरच पलटी करायची आपल्याला। आता मी पलटी करते।
तर दुसऱ्या साईडने पण आपल्याला 2 मिनिटं चांगले फ्राय करून घ्यायचे, नंतरच पलटी करायचे. आता मी पलटी करते. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. आजपर्यंत फ्राय झाली पाहिजे आपली टिक्की. आता मी काढून घेते. टिक्की झाली आहे. छान असं सुंदर कलर आला आहे. आता उरलेल्या टिक्की सुद्धा अशाच मी फ्राय करून घेणार आहे. हा सुद्धा आपल्याला टिक्की एका साईडने चांगल्या फ्राय करून झाल्यावरती पलटी करायची आहे. सुंदर असा कलर आला आहे बघा. आता आपल्या ह्या सुद्धा टिक्की झाल्या आहेत. मी काढून घेते. छान कलर आला आहे. एकदम क्रिस्पी अशा दिसत आहेत बघा. मस्त अशा गरमागरम कुरकुरीत खमंग अशा आपल्या ह्या टिक्की तयार झाल्या आहेत. तुम्ही सुद्धा ह्या टिक्की नक्कीच ट्राय करा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.